तर अंबादास दानवेंच्या टीकेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलंय। माहितीच्या अधिकारामध्ये दिलेली माहिती चुकीची आहे असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलंय। तर चुकीची माहिती का देण्यात आली याची चौकशी सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। दरम्यान ऑक्टोबर महिन्यातील आकडेवारी देऊन गैरसमज निर्माण करण्यात आले। मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून रोज खर्च होतो, त्यामुळे रक्कम वाढत जाते, त्यामुळे एका महिन्याची माहिती सांगून निष्कर्ष काढणं चुकीचं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। तर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर अंबादास दानवेंनी पुन्हा त्यावर प्रतिक्रिया दिली आहे। चौकशी अंती कारवाईची वाट पाहतो असं अंबादास दानवे यांनी म्हटलंय। मला ही माहिती आहे की पुनर्वसन विभागाकडून किती खर्च झाला, कारण आपण 31,800 कोटीचं पॅकेज माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं। बरं झालं की आपण कबूल केलं की आता पण 14,000 कोटी दिले आणि जाहीर केलेले 31,800 कोटी रुपये। एकीकडे तुमच्याच काळात जाहीर झालेली जी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना आहे, शेतकरी सन्मान योजना, याच्यात जवळपास 6.25 लाख शेतकऱ्यांचे अजून 5,500 कोटी रुपये देणं बाकी। कोर्टानं आदेश दिलेला आहे, त्याच्यासाठी तरतूद काय करताय तुम्ही पुरवणी मागण्यामध्ये? 500 रुपये, 500 कोटी रुपये। आणि मग मला वाटतं 500 कोटी कुठे, 5,500 कोटी कुठे? म्हणजे प्रायोरिटी काय शेतकऱ्यांची? आपल्याला शेतकऱ्यांची प्रायोरिटी आपण मुळीच घेत नाही, हा माझा आरोप आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।